यात काही एक दोष नाहीये तिने किंवा सावलीने. दोघींनी फक्त मी जे सांगितलंय ते त्या करत आल्या. माझी तारा निर्दोष आहे तिलोत्तमा. प्लीज तिला माफ कर आणि तिला या घरात येऊ दे. क्षमा कर तिला. झालं नाही झालं बोलून का अजून काही बोलायचं शिल्लक आहे? हे सगळे नाटकं ना तुझी मला माहिती आहेत. लेकीला पुढे करायचं आणि स्वतःची पोळी भाजून घ्यायची. अनेक वर्ष बघते मी, पण या सगळ्या गोष्टींना आता आम्ही भुलणार नाही. मला राहून राहून आश्चर्य वाटतंय, तुझी हिम्मत कशी झाली माझ्या घरात यायची? सांग ना. लाज वाटते मला तुझी, लाज. तुझ्यासारख्या निर्लज्ज बाईला मी माझ्या जीवाभावाची मैत्रिणी समजत होते. तुझी आता कुठलीही चाल माझ्या समोर चालणार नाही. तुझं तोंड देखील आम्हाला बघायचं नाहीये. बास झाला. इतका अपमान बास झाला की आणखीन करू. माझ्या घराकडे नजर वर करून बघायचं नाहीये. भैरवी आधीच सांगून ठेवते. जा, चालती हो. जा म्हणते ना. तिलोत्तमा प्लीज. तू निघ इथून. बास झालं, खूप झालं. माझा एकदा ऐकून घे. ताराला घरात घे. मी रिक्वेस्ट करते. तारा माझी सून आहे. माझ्या घरातलं प्रकरण मी बघेन. तू मध्ये लुडबुड करायची नाहीस. तुम्ही कोण आहात? इथे काय करताय? भैरवी कोण आहेत हे? हा काय प्रकार आहे? तिलोत्तमा मला नाही माहित कोण आहेत या. खरंच नाही माहित. तिलोत्तमा मॅडम, आम्ही तुमच्याकडे नाही, या भैरवी वझेला भेटायला आलोय. म्हणजे मला मला कशासाठी? काय काय काम काय होतं तुमचं? खूप महत्त्वाचं काम होतं म्हणून आम्ही तुमच्या घरीच गेलो होतो. पण तुम्ही इथे आलात हे कळल्यावर आम्हाला राहावलं नाही, म्हणून आम्ही तुमच्या मागे मागेच इथे आलो. पण असं काय काम होतं माझ्याकडे तुमचं? हो हो सांगतो ना, थोडं धीर धरा. कसं आहे ना, आम्ही सावलीच्या गाण्याचे फॅन आहोत आणि स्वतःही गाणं शिकतोय. भैरवीजी, तुम्हाला काय वाटलं तुम्ही काल जे वागलात ते कोणाला कळणार नाही? तुम्ही काल कलेचा अपमान केलात. आधी सावलीचा आवाज चोरून तुम्ही स्वतःच्या मुलीला प्रसिद्धी दिलीत आणि काल तर चक्क तिचा आवाज कायमचा जावा म्हणून तिच्या पाण्याच्या ग्लासमध्ये औषध मिसळलं. अहो, एका कलाकाराच्या नावावरती तुम्ही मोठा कलंक आहात. तुमच्यासारख्या कलाकाराची निर्भत्सना जेवढी करावी तेवढी कमी आहे आणि आम्ही सर्वजण तुमचा धिक्कार करतो.